पोलादपूर तालुक्यातील हळदुले गावात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती प्रबुद्ध फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। सकाळी काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत शेकडो ग्रामस्थांनी सहभाग घेतला। डीजे आणि ढोल ताशांच्या ठेक्यावर तरुण तरुणींसह ज्येष्ठ नागरिकांनीही जल्लोषात नृत्य केलं। पांढऱ्या आणि निळ्या रंगाची वेशभूषा परिधान करून हातात निळे झेंडे घेत डॉक्टर आंबेडकरांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला। निळा गुलाल उधळल्याने संपूर्ण वातावरण निळेमय झालं होतं। सायंकाळी आयोजित सभेत रायगड जिल्हा परिषदेचे अर्थ, शिक्षण व क्रीडा सभापती चंद्रकांत कळंबे, बौद्धजन सेवा संघाचे अध्यक्ष सिद्धार्थ शिर्के, माजी चिटणीस संजय खैरे, पोलादपूर प्रेस क्लबचे सचिव संदीप जाबडे आणि रायगड प्रेस क्लबचे उपाध्यक्ष अनिल मोरे यांनी मार्गदर्शन केलं। त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या विचारांचे समाजाने अनुकरण करण्याचं आवाहन केलं। रात्री 10 वाजता गायक संकेत कांबळे आणि गायिका अश्विनी राजगुरू यांच्या प्रबोधनात्मक गीतांच्या कार्यक्रमानं वातावरण भारावून गेलं। गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज आणि माता रमाई यांच्या जीवनावर आधारित गीतांमधून समाज प्रबोधन करण्यात आलं। हा कार्यक्रम पाहण्यासाठी रायगड तसंच रत्नागिरी जिल्ह्यातील हजारो अनुयायी उपस्थित होते। जयंती उत्सवाला रायगड जिल्हा परिषदेचे अर्थ, शिक्षण आणि क्रीडा सभापती चंद्रकांत कळंबे, पंचायत समिती सदस्य अनिल दळवी, उपसरपंच किसन रिंगे, माजी सरपंच प्रकाश कदम, बौद्धजन सेवा संघ अध्यक्ष सिद्धार्थ शिर्के, माजी अध्यक्ष RS जाधव, भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष सचिन साळवी, रायगड प्रेस क्लब उपाध्यक्ष अनिल मोरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाचं नियोजन प्रबुद्ध फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट हळदुले यांच्या वतीनं करण्यात आलं। मुंबई कमिटीचे अध्यक्ष अॅडव्होकेट चंद्रकांत जाधव, सरचिटणीस सुरेश जाधव, ग्रामीण अध्यक्ष प्रकाश जाधव आणि सरचिटणीस धोंडीराम जाधव यांनी ग्रामीण आणि मुंबई कमिटीच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी केला। संयुक्त जयंती महोत्सवासाठी युवक युवतींनी देखील मेहनत घेतली। सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये वसलेल्या हळदुले या गावी गेल्या 35 वर्षांपासून महापुरुषांच्या जयंतीचा उपक्रम सुरू आहे। ही बाब कौतुकास्पद आहे। आपल्या वाडीतील सर्व विकास कामं ही शिवसेनेने केलेली आहेत। यापुढेही हळदुले येथील बुद्ध विहाराच्या नूतनीकरणासाठी लागेल तेवढा निधी आम्ही उपलब्ध करून देऊ असा शब्द मी देतो। चंद्रकांत कळंबे, सभापती अर्थ, शिक्षण आणि क्रीडा, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग।